टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी आता 15% गुणांची सवलत कोणाला मिळेल याचा फायदा जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 30 जून 2022 रोजी जारी केलेला असून तो शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। पार्श्वभूमी आणि गरज: राज्यातील सर्व शासकीय अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे। ही परीक्षा केंद्रीय व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतली जाते। शिक्षक होण्यासाठी गुणवत्ता आणि पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक असते, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा 55% आहे। माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचे जीवन बहुतांश वेळा कठीण परिस्थितीत गेलेले असते। दीर्घकाळ सैन्यसेवा, स्थलांतर, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि काही वेळा अपघाती मृत्यू यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो। त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अपेक्षित गुण मिळवणे त्यांच्यासाठी तुलनेने कठीण ठरते। या पार्श्वभूमीवर अनेक माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचे उमेदवार टीईटीमध्ये थोड्या गुणांमुळे अपात्र ठरत होते। यामुळे त्यांना शिक्षक होण्याची संधी मिळत नव्हती। ही बाब शासनाच्या निदर्शनास आली। इतर राज्यांतील धोरणांचा अभ्यास: शासनाने या विषयावर इतर राज्यांतील नियम व धोरणांचा अभ्यास केला। अनेक राज्यांमध्ये माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना शिक्षण व नोकरी क्षेत्रात विशेष सवलती दिल्या जात होत्या। त्यामध्ये गुण सवलत व आरक्षणाचा समावेश होता। महाराष्ट्र शासनानेही सामाजिक जबाबदारी आणि कृतज्ञतेच्या भावनेतून अशीच सवलत देण्याचा निर्णय घेतला। कायदेशीर आणि प्रशासकीय आधार: या शासन निर्णयामध्ये खालील बाबींचा आधार घेतलेला आहे: बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTEच्या मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र शासनाचे पूर्वीचे विविध शासन निर्णय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे पत्रव्यवहार। या सर्व बाबींच्या आधारे हा निर्णय कायदेशीर आणि प्रशासकीयदृष्ट्या वैध ठरतो। निर्णयाचा मुख्य आशय: या शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा देणाऱ्या माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना 5% गुणांची सवलत देण्यात येते। सामान्य उमेदवारांसाठी उत्तीर्ण होण्याची मर्यादा 60% आहे। माजी सैनिक व शहीद सैनिक कुटुंबियांसाठी ही मर्यादा 45% आहे। म्हणजेच त्यांना थेट आरक्षण न देता उत्तीर्ण होण्याच्या निकषांमध्ये सवलत देण्यात आली आहे। अंमलबजावणी प्रक्रिया: या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। टीईटी परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये संबंधित उमेदवारांना आपली श्रेणी योग्य कागदपत्रांसह नमूद करावी लागते। उमेदवारांनी पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते: माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र, शहीद सैनिकाचे अधिकृत प्रमाणपत्र, शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा कुटुंबीय असल्याचा पुरावा, संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दाखले। या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच सवलत लागू केली जाते। निर्णयाचे सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम: या निर्णयामुळे अनेक सकारात्मक परिणाम होतात। माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाची भावना मिळते, शिक्षण क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढतो, ग्रामीण व निमशहरी भागातील उमेदवारांना संधी मिळते, शिक्षक भरती प्रक्रियेत समतोल निर्माण होतो। त्याचबरोबर काही टीकाही झाल्या आहेत। काही घटकांचे मत आहे की गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, मात्र शासनाचे मत असे आहे की ही सवलत मर्यादित असून गुणवत्तेवर फारसा परिणाम होत नाही। मर्यादा आणि अटी: ही सवलत फक्त टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आहे, थेट नोकरी देण्यासाठी नाही। ही सवलत भरती प्रक्रियेतील इतर अटी रद्द करत नाही। इतर पात्रता जसे की शैक्षणिक अर्हता, प्रशिक्षण अर्हता लागूच राहतात। उमेदवारांनी सर्व इतर निकष पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे। सूट कोणाला मिळेल? खालील उमेदवारांना ही सूट मिळेल: माजी सैनिक, शहीद सैनिकाची पत्नी, शहीद सैनिकाचे अपत्य, शहीद सैनिकांचे अवलंबित कुटुंबीय। या सर्व उमेदवारांना टीईटी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 60 ऐवजी 45% गुण आवश्यक असतील। इतर सर्वसामान्य प्रवर्गातील किंवा केवळ सामाजिक आरक्षणावर आधारित उमेदवारांना ही विशेष सूट मिळणार नाही। शासनाने इतर सर्वसामान्य शिक्षकांना देखील अशा प्रकारे गुणांमध्ये सवलत देऊन या समस्येतून मार्ग काढावा अशी सर्वसामान्य शिक्षकांची अपेक्षा आहे। अशाच नवनवीन शैक्षणिक घडामोडींसंदर्भात अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।